नागपुरातनं जिल्हा परिषदेसमोर भाजपकडून जोरदार आंदोलन केलं जाते। 2 दिवसापूर्वी नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टरला काळं फासलं होतं। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प पुस्तिकेवर बँक घोटाळ्यातील आरोपी सुनील केदार यांचा फोटो छापण्यात आलेला आहे। या दोन्ही कारणांवरून भाजप आक्रमक झाले। जिल्हा परिषदेसमोरच भाजपनं धरणं देत रास्ता रोको केलेला आहे। त्या निमित्ताने उत्कर्षाकडे नेण्याचं काम, आर्थिक संपन्नतेकडे नेण्याचं काम मोदीजी करत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते येऊन त्यांच्या फोटोला काळं लावतात। ही मोठ्यामध्ये निंदनीय गोष्ट आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रोष जनसामान्यांमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। त्याला प्रतिहित करण्याचं काम भाजपाचे सर्व कार्यकर्ते इथे करतायत। जिल्ह्यातील आणि नागपूर शहरातील हजारो भाजपाचे कार्यकर्ते आज दिवसभर नागपूर जिल्हा परिषदेवर ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहतात।